2024 या वर्षामध्ये आपल्याला 2 महत्त्वाच्या भारत निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या निवडणुका पार पाडायच्या आहेत आणि त्यासाठी गरजेचं आहे की मतदार यादीमध्ये सर्वांचं नाव असणं आवश्यक आहे। एक नवीन यामध्ये अपडेट असा आहे की जी मतदार यादी 5 जानेवारी रोजी प्रकाशित होणार होती त्याला आता मुदतवाढ मिळाली असून ती 22 जानेवारी रोजी प्रकाशित होईल। याचा अर्थ साधारणतः या 5 जानेवारीपर्यंत अजून जर काही नवीन अर्ज असतील तर आपण ते दाखल करू शकतो। विशेषतः यामध्ये नवमतदारांना माझं आव्हान राहील की आपण आपलं हे पहिलं मतदान असणार आहे, त्यामुळे 18-19 वयोगटामध्ये जे नवीन पात्र उमेदवार आहेत त्यांनी निश्चितपणे आपल्या नावांची नोंदणी करावी। त्याचबरोबर EVM आणि VVPAT या मशीनबद्दल अधिक माहिती व्हावी यासाठी आपण सगळ्या कार्यालयांमध्ये आणि या आठवड्यामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये सुद्धा त्या ज्या काही डेमो मशीन्स आहेत त्यांचं एक प्रकारचं एक हँड्स ऑन ट्रेनिंग किंवा त्याचा एक प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी उपलब्ध करून देतो आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुद्धा आपण तशा काही डेमो मशीन्स ठेवलेल्या आहेत। या मशीन्स या फक्त आपण अवेअरनेससाठी वापरतो, त्याच्यावर तशा प्रकारचा पिवळा स्टिकर लावलेला असतो आणि त्या ठिकाणी काही डमी उमेदवारांची नावं आहेत, आपण स्वतः जाऊन तिथं वोट कास्ट करून बघू शकता आणि आपलं मत आपण दाबलेल्या बटनालाच मिळालं का याची खात्री VVPATच्या मशीनमध्ये आपण करू शकता। एकंदरीतच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक प्रात्यक्षिक म्हणून, एक सराव म्हणून ही संधी आपल्या सगळ्या नागरिकांसाठी आपल्या गावी उपलब्ध होणार आहे।